वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरपर्यंत आपण न्यूरल कोऑर्डिनेशन हा भाग पाहत होतो, ज्यामध्ये आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्याच्या संदर्भात असणाऱ्या पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम्स आणि आय आणि इयर हे सेन्सरी ऑर्गन्स हा भाग आपण कंप्लीट केला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल कोऑर्डिनेशन हा भाग पाहणार आहोत. The cells and organism communicate with each other through chemical signals. जे काही नंबर ऑफ सेल्स किंवा बॉडी टिश्यूज प्रेझेंट असतात एखाद्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल किंवा ऑर्गॅनिझममध्ये, तर हे कम्युनिकेट करण्यासाठी, एकमेकांसोबत इंटरॅक्ट करण्यासाठी वेगवेगळे केमिकल सिग्नल्स हे चालत असतात. दे आर ब्रॉडली ऑफ अवर फॉर 4 टाइप्स अँड दे आर, हे जे केमिकल सिग्नल्स आहेत हे 4 प्रकारचे पाहायला मिळतात. ऑटोक्राइन्स, पॅराक्राइन्स, एंडोक्राइन्स अँड फेरोमॉन्स. तर ऑटोक्राइन, द सेल्स रिलीज सिक्रेशन्स टू स्टिम्युलेट इट सेल्फ. जेव्हा सेल ही स्वतःला स्टिम्युलेट करण्यासाठी काही सिक्रेशन तयार करते तेव्हा त्याला ऑटोक्राइन्स असं म्हणतात. देन आर पॅराक्राइन्स, सेल्स रिलीज सिक्रेशन्स टू स्टिम्युलेट नेबरिंग सेल्स. पॅरा म्हणजे नेबरिंग किंवा पेरिफेरी. तर सेल्स जेव्हा सभोवतालच्या सेल्सला स्टिम्युलेट करण्यासाठी सिक्रेशन तयार करते तेव्हा त्याला पॅराक्राइन्स असं म्हणतात. देन इज द एंडोक्राइन, दॅट मीन्स द सेल सिक्रीज द सिक्रेशन्स or release the secretions to stimulate distant cells. डिस्टंट सेल्स म्हणजे दूरच्या सेल्स. जेव्हा सेल ही दूरच्या सेल्सला स्टिम्युलेट करण्यासाठी सिक्रेशन तयार करते तेव्हा त्यांना एंडोक्राइन्स असं म्हणतात. आणि फेरोमॉन्स, ऑर्गन्स रिलीज सिक्रेशन्स टू स्टिम्युलेट अदर ऑर्गॅनिझम. जेव्हा दुसऱ्या ऑर्गॅनिझमला स्टिम्युलेट करण्यासाठी सिक्रेशन्स तयार केले जातात तेव्हा त्याला फेरोमॉन्स असं म्हणतात. हायर ॲनिमल्स हॅव कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन, सो इन ॲडिशन टू द नर्वस कोऑर्डिनेशन देर इज द नीड ऑफ केमिकल कोऑर्डिनेशन. जे काही हायर ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये बॉडी स्ट्रक्चर हे कॉम्प्लेक्स आहेत आणि ह्या कॉम्प्लेक्स बॉडी स्ट्रक्चरचं कोऑर्डिनेशन, एकमेकांसोबतचा समन्वय मेंटेन ठेवण्यासाठी जसं नर्वस कोऑर्डिनेशन आवश्यक आहे त्याच्यासोबतच केमिकल कोऑर्डिनेशनसुद्धा तेवढंच आवश्यक आहे. केमिकल कोऑर्डिनेशन इज कॅरीड आउट बाय सिक्रेशन्स ऑफ डक्टलेस ग्लँड. आता यामध्ये केमिकल कोऑर्डिनेशन, जे काही केमिकल्स तयार होणारे आहेत हे दीज आर द सिक्रेशन्स ऑफ डक्टलेस ग्लँड्स. ज्या डक्टलेस ग्लँड्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत त्यांच्या सिक्रेशन्सद्वारे हे केमिकल कोऑर्डिनेशन मेंटेन ठेवलं जाते. म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचा रोल आहे डक्टलेस ग्लँड्स आणि त्यांच्या सिक्रेशन्सचा. दीज केमिकल कोऑर्डिनेशन सिस्टीम इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एंडोक्राइन सिस्टीम. या सिस्टीमलाच एंडोक्राइन सिस्टीम असंही म्हणतात. तर आपण एंडोक्राइन सिस्टीम पाहूत. द एंडोक्राइन सिस्टीम कंट्रोल्स बॉडी ॲक्टिव्हिटीज बाय मीन्स ऑफ केमिकल मेसेंजर्स कॉल्ड ॲज हॉर्मोन्स. ही जी एंडोक्राइन सिस्टीम आहे ही ज्या बॉडीच्या ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करत असते, तर यासाठी त्यांना केमिकल मेसेंजर्स हे आवश्यक असतात. अँड दॅट केमिकल मेसेंजर्स आर हॉर्मोन्स. व्हॉट आर हॉर्मोन्स? हॉर्मोन्स आर द केमिकल मेसेंजर्स दॅट आर सिक्रेटेड बाय एंडोक्राइन ग्लँड्स. म्हणजे एंडोक्राइन ग्लँडचे जे काही सिक्रेशन्स आहेत त्यांना हॉर्मोन्स असं म्हणतात. हॉर्मोन्स आर रिलीज्ड डायरेक्टली इन टू द ब्लड. आता ग्लँड ही डक्टलेस आहे, म्हणजे या ग्लँडद्वारे तयार होणारे जे काही सिक्रेशन्स आहेत हे कॅरी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची डक्ट ही अवेलेबल नाही. आणि त्यामुळं या ग्लँडचे जे सिक्रेशन्स आहेत किंवा हॉर्मोन्स आहेत हे डायरेक्टली ब्लडमध्ये किंवा ब्लडद्वारे कॅरी केले जात असतात. हाऊएव्हर हॉर्मोन्स ॲक्ट ओनली ऑन द टार्गेट ऑर्गन्स विच आर स्टिम्युलेटेड टू कॅरी आउट स्पेसिफिक प्रोसेस. हे जे हॉर्मोन्स तयार होतात ह्या प्रत्येकांचं एक टार्गेट ऑर्गन आहे. तर मग टार्गेट ऑर्गन काय आहे? तर असे ऑर्गन्स जे त्या हॉर्मोन्समुळे स्टिम्युलेट होतात
आणि एखादं पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक प्रोसेस किंवा फंक्शन ते करत असतात, अशा ऑर्गन्सला आपण म्हणतो टार्गेट ऑर्गन्स. ओके, जसं समजा फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, हा हॉर्मोन जर आपण पाहत असेल तर फॉलिकल स्टिम्युलेट करणं म्हणजे फॉलिकल्स हे जे गोनॅड्स आहेत त्या ठिकाणी तयार होतात. त्यामुळं FSH किंवा फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोनसाठी जो टार्गेट ऑर्गन आहे तो कोणता असेल? दॅट आर द गोनॅड्स, टेस्टिस आणि ओव्हरी. ओके, जर पाहिलं तर FSH किंवा फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स हा हेड रिजनमध्ये असणाऱ्या पिट्युटरी ग्लँडद्वारे तयार होणारं सिक्रेशन आहे. परंतु जर त्याची ॲक्टिव्हिटी पाहिली तर पेल्व्हिक रिजनमध्ये असणारे जे काही गोनॅड्स आहेत त्याच्यावर केली जाते. दे आर द टार्गेट ऑर्गन्स अँड दे आर द डिस्टंट सेल, दूरवर असणाऱ्या. मग पाहू केमिकल नेचर ऑफ हॉर्मोन्स. हॉर्मोन्स हे किती प्रकारचे आहेत पाहू. सम आर अमाइन्स, सम आर पेप्टाइड हॉर्मोन्स, सम आर प्रोटीन हॉर्मोन्स, फॅटी ॲसिड डेरिव्हेटिव्ज, स्टिरॉइड हॉर्मोन्स अँड इन द फॉर्म ऑफ गॅस. तर एक एक पाहू आपण. पहिला आहे अमाइन्स. दीज आर सिम्पल अमाइन्स. मग ह्याच्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात? कॅटेकोलामाइन्स दॅट आर सिक्रेटेड बाय ॲड्रेनल मेड्युला. ॲड्रेनल ग्लँड किंवा सुप्रारिनल ग्लँड जी आहे त्याचे दोन भाग, कॉर्टेक्स आणि मेड्युला. त्यापैकी मेड्युला जो आहे त्याच्याद्वारे तयार होणारे जे काही हॉर्मोन्स आहेत दे आर कॉल्ड ॲज कॅटेकोलामाइन्स. त्याशिवाय इपिनेफ्रिन अँड नॉन इपिनेफ्रिन अँड मेलॅटोनिन फ्रॉम पिनियल ग्लँड. आठवते पिनियल ग्लँड, जेव्हा आपण डायन्सेफेलॉन हा भाग पाहत होतो ज्यामध्ये हायपोथॅलॅमस, थॅलॅमस आणि इपिथॅलॅमस हे तीन भाग आहेत. तर इपिथॅलॅमसमध्ये असणारी ही ग्लँड पिनियल ग्लँड, तिच्याद्वारे तयार होणारा मेलॅटोनिन, आणि हा मेलॅटोनिन अमाइन्स या स्वरूपाचा हॉर्मोन आहे. सम आर मॉडिफाईड फ्रॉम अमायनो ॲसिड्स. काही जे आहेत हे अमायनो ॲसिड्सचे मॉडिफिकेशन आहेत, लाईक थायरॉक्सिन. Next are the peptide hormones. These hormones are consist of long or short chain of amino acids. पेप्टाईड आहेत म्हणजे त्यामध्ये अमायनो ॲसिड्स आहेत, परंतु ही अमायनो ॲसिडची चेन ही शॉर्ट असू शकते किंवा लॉंग असू शकते. एक्झाम्पल आर द हॉर्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसचे जे काही रिलीजिंग किंवा इनहिबिटरी हॉर्मोन्स आहेत हे सगळे पेप्टाईड नेचरचे आहेत. देन इज ऑक्सिटोसिन, देन ADH दॅट मीन्स द हॉर्मोन्स ऑफ पोस्टेरियर पिट्युटरी, हे सुद्धा पेप्टाईड नेचरचे आहेत. आणि GnRH दॅट इज गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन, हा सुद्धा याच प्रकारामध्ये इन्क्लूड होतो. त्यानंतर प्रोटीन हॉर्मोन्स लाईक इन्सुलिन, ग्लुकॅगॉन हे दोन्ही हॉर्मोन्स पॅनक्रियासचे आहेत. त्यानंतर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ग्रोथ हॉर्मोन हे हॉर्मोन्स आपल्याला पिट्युटरी ग्लँडचे पाहायला मिळतात. त्यानंतर रिलॅक्झिन, ओव्हरीद्वारे तयार होणारा जो प्रेग्नन्सीच्या एंडमध्ये तयार होणारा हॉर्मोन आहे रिलॅक्झिन. देन फॅटी ॲसिड डेरिव्हेटिव्ज आर प्रोस्टाग्लॅन्डिन्स, जे फॅटी ॲसिडपासून तयार होतात. त्यानंतर स्टिरॉइड हॉर्मोन्स. दीज हॉर्मोन्स आर लिपिड सोल्युबल अँड दे आर डिराइव्ड फ्रॉम कोलेस्टेरॉल अँड अदर स्टिरॉइड. लिपिड सोल्युबल हॉर्मोन्स आहेत हे, आणि हे कशापासून तयार होतात? कोलेस्टेरॉल किंवा इतर जे स्टिरॉइड्स आहेत त्यांच्यापासून हे बनत असतात. ॲक्शन ऑफ दीज हॉर्मोन इज कन्सर्न विथ लॉंग लास्टिंग रिस्पॉन्सेस. आता इतर सगळ्या हॉर्मोन्सपेक्षा सगळ्यात लॉंग लास्टिंग ॲक्शन ज्यांची पाहायला मिळते दे आर स्टिरॉइड हॉर्मोन्स. एक्झाम्पल इज इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन अँड अल्डोस्टेरॉन. दीर्घकाळ यांची ॲक्शन चालते. अँड इन द फॉर्म ऑफ गॅस नायट्रिक ऑक्साईड. ओके, अशा वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स आपल्याला पाहायला मिळतात. देन प्रॉपर्टीज ऑफ हॉर्मोन्स. तर नेमक्या या हॉर्मोन्सच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत, त्यांचे सिक्रेशन्स कसे होतात, कसे कंट्रोल होतात, ते कसे ॲक्ट करतात हे पाहू. दे ॲक्ट ॲज केमिकल मेसेंजर्स अँड आर इफेक्टिव्ह इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. केमिकल मेसेंजर स्वरूपामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की एकदम कमी प्रमाणामध्ये सुद्धा ते हायली इफेक्टिव्ह असतात. हॉर्मोन्स कॅन फंक्शन ॲज रेग्युलेटर्स दॅट इनहिबिट ऑर स्टिम्युलेट ऑर मॉडिफाईड स्पेसिफिक प्रोसेसेस.
हॉर्मोन्स जे आहेत हे रेग्युलेशनचं काम करतात. म्हणजे जेव्हा शरीराला गरज आहे एखादं फंक्शन कमी करण्याची, त्यावेळा ते फंक्शन इनहिबिट केलं जातं. एखादं फंक्शन स्टिम्युलेट करण्याची, त्याला उत्तेजना देण्याची, त्यावेळी ते स्टिम्युलेशनचं काम करते. किंवा एखादं फंक्शन मॉडिफाय करून मग अपेक्षित त्याचं रिझल्ट हा पाहायचा असतो, तर अशा वेळेस मॉडिफिकेशनचं, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे फंक्शन्स हॉर्मोन्स हे ॲट अ टाईम करत असतात डिपेंडिंग अपॉन बॉडी नीड. Some hormones interact with receptors that are present on plasma membrane of target cells, whereas some enters the nucleus to interact with genes. आता हे हॉर्मोन्स जेव्हा टार्गेट सेलपर्यंत पोहोचतात तेव्हा टार्गेट सेलवर त्या हॉर्मोनसाठी पर्टिक्युलर काही रिसेप्टार्स प्रेझेंट असतात. हे रिसेप्टार्स दोन प्रकारचे असू शकतात. एक तर रिसेप्टार हे आउटर मेम्ब्रेनवर, प्लाझ्मा मेम्ब्रेनवर असू शकतात, किंवा काही हॉर्मोन्सचे रिसेप्टार हे त्या टार्गेट सेलच्या न्यूक्लियसमध्ये असतात, जेणेकरून ते तिथं इंटरॅक्ट होऊ शकतात, जिनोमसोबत इंटरॅक्ट होतात आणि त्यांचे फंक्शन्स हे ते एक्सपोज करत असतात. These are metabolized after their functions, so they cannot be reused. त्यांचे जे फंक्शन्स आहेत हे त्याच्या अगोदर त्यांचं फंक्शन परफॉर्म केल्या जाते आणि त्यानंतर त्यांचं मेटाबॉलिझम हे कंप्लीट केल्या जातं आहे. आणि एकदा मेटाबॉलिझम कंप्लीट झाल्यानंतर ते रियूज करता येत नाही. देन हायपर सिक्रेशन और हायपो सिक्रेशन ऑफ हॉर्मोन्स लीड्स टू व्हेरियस डिसऑर्डर्स. आता आपण पाहिलं होतं की हे एकदम लो कॉन्सन्ट्रेशन असलं तरी इफेक्टिव्ह आहेत, परंतु त्यांच्या पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनपेक्षा जर ते वाढले त्याला हायपर सिक्रेशन म्हणतात, किंवा ते जर कमी झाले तर त्याला हायपो सिक्रेशन्स असं म्हणतात. तर या दोन्ही कंडिशनमध्ये वेगवेगळे डिसीजेस हे पाहायला मिळतात. अँड लास्ट, हॉर्मोन सिक्रेशन इज रेग्युलेटेड बाय पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह फीडबॅक. आता हे जे हॉर्मोन्सचं सिक्रेशन आहे हे कोणत्या वेळेला वाढवायचं, कोणत्या वेळेला ते कमी करायचं, हे कंट्रोल करण्यासाठी बॉडीमध्ये फीडबॅक मेकॅनिझम चालतं आहे. आवश्यकतेनुसार पॉझिटिव्ह फीडबॅकमुळं त्या हॉर्मोनचे सिक्रेशन्स केले जातात, तर निगेटिव्ह फीडबॅकमुळं त्या हॉर्मोन्सचं प्रमाण हे कमी केलं जातं आहे. आणि अशा पद्धतीनं हॉर्मोन्सचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे बॉडीमध्ये मेंटेन ठेवल्या जात असते. दीज आर फ्यू प्रॉपर्टीज ऑफ hormones, and this is all about the introductory part. Okay, so solve these questions and thank you.